सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळे यांनी मजरेवाडी इथं जॅकवेलची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. शहरातल्या नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या कामांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली आणि कामात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. शहरातल्या पाणी फिल्टर हाऊस ते मजरेवाडी जॅकवेलपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचं महत्त्वपूर्ण काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या महिन्याच्या अखेरीला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होईल अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली असून सध्या इचलकरंजी शहराला दररोज सुमारे 25 MLD पाण्याची गरज भासते. मात्र पूर्ण क्षमतेनं प्रकल्प सुरू झाल्यानंतर ही क्षमता वाढून 45 MLD पर्यंत जाणार असून त्यामुळं शहरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनीही या प्रकल्पाची पाहणी केली होती. याबाबत बोलताना महापौर उदय धातुंडे यांनी केवळ प्रसिद्धीसाठी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. तसंच उपमहापौर अनिल डाळे यांनी देखील शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. मजरेवाडी जॅकवेलचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन असून त्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पाहणी दौऱ्यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गटनेते विठ्ठल चोपडे, बाजी कांबळे, नगरसेवक नितेश पवार, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, नगरसेवक सुशांत कलागते यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. इथे विरोधकांनी येऊन म्हणजे संभ्रम निर्माण करायचा आणि जशी सभागृहामध्ये जशी खोटी माहिती पसरवायची, म्हणजे लोकांचं काम करायचं राहिलं बाजूला, चांगली आश्वासनं किंवा चांगलं काय बोलणं हे राहिलंच बाजूला. वेगळंच काय तर कशा तर पद्धतीनं नवीन आल्याला जे हे महापालिकेचे नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी आहेत यांना बदनाम करण्याचा कट जसा महापालिकेत केला जातो आहे त्याच पद्धतीनं आता त्यांनी सर्वसाधारण म्हणजे रोडवरसुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि हे कसं चुकीचं आहे म्हणजे तसं माहिती घेण्यासाठी काल आल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्याची आम्ही माहिती घेतली. तर सध्याच्या परिस्थितीला इथं आमचे 2 पंप चालू आहेत. फक्त त्यांनी काय म्हणले की एकच पंप चालू आहे. एक पंप चालू नसून इथं आहेत 4 पंप, त्यातले 2 चालू असतात. एका वेळी एकच चालू असतो आणि एक स्टँड बाय पद्धतीनं तो जर बंद पडला अल्टरनेटसाठी आम्ही दुसरा पंप असतो आहे. मग त्या पंपाचं कालचं फाउंडेशन स्वतःहून आम्ही इथे बंद पडलेलं नाही, आम्ही स्वतःहून त्या फाउंडेशनचं काम करायला लागलो आहे. मग त्याने अशा पद्धतीनं असं उठवलं की एकच पंप चालू आहे. तसं काय नाही आहे, दोन्ही पंप आहेत. टोटल 4 पंप आहेत, त्यातले 2 पंपाचं काम आता चालू आहे. राहिला विषय आता ह्या भविष्यामध्ये पाणी कमी पडतं आहे काय, एक थेंबसुद्धा पाणी इचलकरंजीला कमी पडणार नाही आहे. तशा पद्धतीची तजवीज इथं सगळ्यांनी आम्ही केलेली आहे. आमचं चोपडे साहेबांचं लक्ष आहे, स्थायीवाल्यांचं, माझं उपमहापौर, आम्ही ह्यासाठी सगळं आलो आहे की इथं नेमकं इथं काय चाललं आहे. आम्हाला पूर्वीपासून माहिती आहेच, आम्ही सगळ्या ऑफिसमध्ये बसून माहिती घेतोयच. पण इथं येऊन विरोधक काय तर चुकीच्या पद्धतीनं पसरवायचं अशा पद्धतीनं चालू आहे. म्हणून आम्ही स्वतःहून इथं बघायला आलो की जेणेकरून पत्रकारांच्या मार्फत पूर्ण इचलकरंजीच्या जनतेला हे समजलं पाहिजे की पाणी कुठल्याही परिस्थितीत या पावसाळ्यात कमी पडणार नाही. आणि पाणी जरी समजा ह्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही आणि जरी समजा पाणी वरून जरी कमी आलं तरी 2016ला आम्ही त्यामध्ये आत एक पंप घातलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जरी ही पाणी जरी असं तळाला जरी आलं तर त्या ह्याच्यातून आम्ही पाणी उचलून आम्ही इचलकरंजीला पाणी देऊ शकतोय.
त्याच्यानंतर आता जी नवीन पाईपलाईन आम्ही जे करायला लागलो आहे आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून जी पाईपलाईन आम्ही करायला लागलो आहे त्याच्या पाईपलाईनचं काम आणि त्याच्या मोटरी वगैरे सगळ्या आमच्या इथं आहेत आता तयार. फक्त पाईपलाईनचं जोडायचं काम थोडं इकडे तिकडे राहिलेलं आहे. ते कमीत कमी 80 ते 90% काम झालेलं आहे. एक 10% काम राहिलेलं आहे. ते बी आम्ही एक महिनाभरामध्ये 1-1.5 महिन्याच्या आत आम्ही ते सगळं काम संपवून पुढच्या ज्यावेळी उन्हाळा असेल किंवा पावसाळ्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी इथलं जाणार आहे. जे पाणी आत्ता जातं आहे 22.5 ह्याच्या प्रमाणात जातं MLD जातं आहे तेच पाणी आता ती पाईपलाईन दुसरी टाकल्यामुळं 45 जाणार आहे म्हणजे डबल जाणार आहे. त्यावेळी शक्यतो रोजच्या रोज पाणी किंवा एक दिवस आड पाणी हे देणारच अशी आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे जनतेनं कुठलंही यांच्यावर विश्वास न ठेवता जनतेनं निश्चिंत राहावं. आम्ही रात्रंदिवस ह्याच्यासाठी आमची सगळी कमिटी आमचे सगळे नगरसेवक ह्याच्यासाठी काम करत आहोत. पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही.